आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। दिल्लीच्या जवळच एक शहर आहे बरेली। बऱ्याच काळापासून बरेली हे ओळखलं जातं दोन गोष्टींसाठी। एक तर तिथे मोठा वेड्यांचा दवाखाना आहे आणि दुसरं बरेलीचे झुमके तर तुम्ही ऐकलंच असेल, झुमका गिरा रे बरेली के बाजार में। पण आज आपकी अदालत मध्ये एक असं व्यक्तिमत्व सादर करीत आहोत ज्यांनी बरेलीचं नाव पूर्ण जगामध्ये लौकिक केलं। एक अशी मुलगी जिने बरेलीच्या बाहेर पडून पूर्ण जगामध्ये हिंदुस्थानचं, भारताचं नाव लौकिक केलं। एक असं व्यक्तिमत्व जिने मुंबईत पोहोचून पूर्ण फिल्म इंडस्ट्रीच्या मनावर राज्य केलं। इथे मी आमंत्रित करतोय करोडो लोकांच्या हृदयाची धगधग, सेन्सेशनल प्रियांका चोप्रा यांना। आपकी अदालत मध्ये जनता आहे, पिंजरा आहे, आरोपी आहे। आज या खटल्यासाठी खास करून आम्ही आमंत्रित केलंय एक जज म्हणून हिंदुस्तान टाइम्सच्या HT सिटीच्या एडिटर सोनल कालरा यांना। सोनल कालरा, या आधी की आपकी अदालत मध्ये आजचा हा खळबळजनक खटला सुरू करू, आपण आरोप लावू प्रियांका चोप्रांवर। आजच्या जज सोनल कालरा यांची परवानगी घेऊया आजची कारवाई सुरू करण्यासाठी। परवानगी आहे, अदालतची कारवाई सुरू करण्यात यावी। तर खटला सुरू होत आहे। आपकी अदालत मध्ये पहिला आरोप प्रियांका चोप्रा यांच्यावर। आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार प्रियांका चोप्रा यांच्यावर आरोप आहे की या सगळ्यात ग्लॅमरस चोर आहेत। काही काळापर्यंत तर तुमचं नाव त्या लोकांमध्ये समाविष्ट होतं जे सगळ्यात जास्त इन्कम टॅक्स देत आहेत। अजूनही आहे सर। आता तर मी ऐकलंय की इन्कम टॅक्स वाले सकाळ सकाळ तुमच्या घरी आले होते रेट टाकण्यासाठी। आणि मी ऐकले की ते सगळ्यात मोठ्या स्टार सोबतच होतं असं, तर मी खूपच फ्लॅटर झाले होते। अच्छा, तुम्हाला वाटलं की जर इन्कम टॅक्स वाले आले नसते तर वाटलं असतं की कदाचित त्यांनीच मला असं सांगितलं इनफॅक्ट। पण जी काही चोरीची तक्रार आहे या आरोपाबद्दल मला सांगायला आवडेल, असं काही सिद्ध झालेलं नाहीये आणि खूप सारे रूमर्स असे आलेत की जे खूप अवास्तव आणि चुकीचे होते, ज्यांच्याबद्दल मी खूपच अपसेट होते। मी कधीही या गोष्टीला नाकारलं नाही या गोष्टीला की हो रेड झालीये किंवा मला या गोष्टीमुळे लाजिरवाणं वाटलंय, अजिबात नाही। जर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट एक खूपच रिस्पॉन्सिबल डिपार्टमेंट आहे आणि त्यांचं काम ते करतायत तर ते आले असतील तर स्पष्टच आहे। आतापर्यंत मी नेहमीच वन ऑफ द फ्यू हायेस्ट टॅक्स पेयर्स राहिले आणि मी खूपच अभिमान बाळगते या गोष्टी। पेपरमध्ये वाचलं की 6 कोटी कॅश सर, 6 कोटी cash. कॅश सर, चुकीचं नका बोलू। 6 कोटी कॅश माझ्या मॅट्रेसच्या खाली सापडले, एका पेपरने सांगितलंय। इतकी कॅश तर आणि इतक्या नोटा मी आयुष्यात एकत्र नाही पाहिलं होते। 6 कोटी कॅश म्हटलं गेलं। 6 करोड कॅश म्हटले होते ना, चला 6 करोड नव्हते, किती करोड होते? माझ्या घरात काहीच पैसे सापडले नाहीत। अच्छा, मला वाटलं तुम्हाला वाटत असेल 6 करोड कमी होतील, 60 करोड म्हणाले असते तर ऍटलीस्ट 10 तर म्हणायला पाहिजे होते ना, म्हणजे थोडं रिस्पेक्टेबल हवा होता ना। आणि दरवाजा कोणी उघडला होता इन्कम टॅक्स वाल्यांसाठी? सर, युजली आपल्या घरात जे मदत करतात तेच दरवाजा उघडतात आणि माझी मेड रंजिता तुमच्या आहे। मेडचा चेहरा शाहिद कपूरशी मिळतो का? मला असं वाटतंय। मला वाटतं ज्या न्यूजपेपरने त्याबद्दल लिहिलं होतं ते नक्कीच इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सोबत माझ्या घरी आले असतील, त्यामुळे त्यांनी पाहिलं असेल की कोणी दरवाजा उघडलाय। आपण आता सगळे हसतोय, मस्करी करतोय, पण ही गोष्ट खूप चीप आहे आणि मला वाटतं ज्या मुली इथे बसल्या असतील त्या समजू शकतील की मला कसं वाटत असेल आणि चुकीचं आहे जर तुमच्याजवळ कुठलाही पुरावा नाहीये आणि कधी असं झालंच नाहीये, तुम्ही कुठल्याही निरर्थक अफवांवर एक फ्रंट पेज न्यूज किंवा एक हेडलाईन टिकर बनवता, ही गोष्ट पूर्णपणे विसरून
की तुम्ही एखाद्या मुलीबद्दल काय चर्चा करताय आणि मी पण कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी बहीण आहे आणि ही गोष्ट अगदी चुकीची आहे की तुमची इतकी चीप बातमी तीही ज्या पद्धतीने तुम्ही सादर केली आणि ती लिहिली, तर आता आपण सगळे ह्या गोष्टीवर हसतोय, पण ही गोष्ट विसरून की माझी ही अब्रू आहे आणि मी एक मुलगी आहे. तर आय डिडंट टेक दिस व्हेरी काइंडली. जेव्हा तुम्ही कमिनीमध्ये शूटिंग करत होता तर कोणत्या सीन मध्ये जर शाहिद कपूरला रडायचं असेल तर तुम्हालाही रडायला यायचं? ऍक्च्युली शाहिद कपूर माझ्या मते खूप अप्रतिम ऍक्टर आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये असं फक्त 3दा झालंय. एक होता कमिनीचा इंटरव्हल सीन, जेव्हा गुड्डूचं कॅरेक्टर रडत होतं. मी माझी लाईन विसरले. ते हा सीन खूप चांगल्या प्रकारे करत होते आणि मला 2 सेकंदानंतर आठवलं की मला काय बोलायचं होतं, कारण एक त्यांचा मोनोलॉग होता, जिथे ते रडत-रडत बोलतात की तुमने धोखा क्यों दिया मुझे? मैं हकलाता हूँ तो अं, तुम क्यों प्रिटेंड कर रही थी? तुम हकलाती हो. जर तुम्ही फिल्म पाहिली असेल तर इफ यू ऑल रिमेंबर दॅट सीन, ही डिड इट व्हेरी, व्हेरी वेल. तर जेव्हा मी समोर होते ॲज अन ॲक्टर, मी अगदीच विसरून गेले होते की माझं हे वाक्य आहे, बिकॉज आय गॉट रिअली स्टक इन टू हिज परफॉर्मन्स. हे पहिल्यांदा शाहिदसोबत झालं, दुसऱ्यांदा शाहरुखसोबत झालं डॉनमध्ये. त्यांना आमचा फाईट सिक्वेन्स चालू होता. माझा गळा पकडून ते बोलायला जात होते काहीतरी आणि आय फॉरगॉट माय लाईन. मी इतके घाबरले एकदमच. आणि तिसऱ्यांदा ऋतिकसोबत क्रिशमध्ये झालं होतं. एका सीनमध्ये त्याचा परफॉर्मन्स बघून मी इतकी मेस्मराइज झाले होते की आय फॉरगॉट. त्यामुळे जिथे रडण्याचा विषय येतो, नाही, मला वाटतं मी खूप प्रशंसा करते शाहिदची ॲज अन ॲक्टर. जनतेमधून ज्या लोकांना प्रश्न विचारायचे आहेत, मॅडम, तुम्ही आता सरांनी सांगितलं होतं की तुम्ही बरेलीच्या राहणारे आहात. आधी मला हे क्लिअर करा, तुम्ही बरेलीचे आहात का पंजाबचे आहात? माझं ॲक्च्युली माझ्या आयुष्यामध्ये खूप कन्फ्युजन आहे. मी जर तुम्हाला सांगू, एक्सप्लेन करते. माझे आजी आजोबा अंबालाचे आहेत. माझे पेरेंट्स, माझे बाबा आणि माझ्या बाबांची पूर्ण फॅमिली अंबालाची आहे. आजही तिथेच राहतात माझे काका काकी. बरेलीमध्ये मी मोठी झाले कारण माझे बाबा आर्मीमध्ये होते. तर आमची पोस्टिंग तिकडे झाली होती. तिथे मी 8 वर्षांपर्यंत जवळपास राहिले. माझ्या आईचा जन्म मद्रासमध्ये झालाय, पण मोठी झाली झारखंडमध्ये, जमशेदपूरमध्ये. जमशेदपूरमध्ये मी जन्माला आले आणि माझे आजोबा काश्मीरमधून आहेत, आजी केरळमधून आहेत. तुम्हीच सांगा मी कुठून आले? हा, मग मॅडम, जर नॅशनल इंटिग्रेशन कोणामध्ये असेल तर प्रियांका चोप्राच्या कुटुंबामध्ये. अगदी बरोबर. म्हणूनच मिस इंडिया बनवलं होतं आणि माझी शाळा अमेरिकेत होती, त्यामुळे मिस वर्ल्ड. सिम्पल. मॅडम, मग तुम्हाला पंजाबी नाही म्हटलं पाहिजे, कारण मग माझं नाव जर कारण चोपडा आहे, पंजाबचा राहणारा पंजाबी असतो आणि बरेलीचा राहणारा मिस बरेली तर नसतो मी ना. जर मुंबईमध्ये राहते तर मी आता मिस मुंबईयन झाले ना मग. नाही मॅम, तुम्ही पंजाबमध्ये नाही राहत तर तुम्ही पंजाबी नाही आहात. नाही. मला वाटतं यांचा जो प्रॉब्लेम आहे आयुष्यामध्ये तो असा आहे की तुमची खूप लहान बुद्धी आहे आणि तुम्हाला ही गोष्ट कळत नाहीये की जर माझ्या आत इतक्या सगळ्या नॅशनॅलिटीज आहेत आणि माझे बाबा पंजाबचे आहेत, मी इतका गर्व बाळगते या गोष्टीचा की मी पंजाबी आहे आणि माझं नाव चोपडा आहे. मॅम, मी तुमची फिल्म पाहिली आहे, मुझसे शादी करोगी. मॅम, त्यातलं एक गाणं ऐकवा ना. गाणं ऐकू आपकी अदालतमध्ये? प्रियांकाजी, मी ऐकलंय की खूप छान गाता तुम्ही. हॅलो, तुम्ही अगदी योग्य ऐकलं. कोणतंही गाणं मॅम. बरं, मी मग डार्लिंग म्हणू? चालेल ना, चालेल. तुम्ही सगळे जॉईन कराल? डार्लिंग, आंखों से आंखें चार करने दो, रोको ना मुझको प्यार करने दो, बेकैफ है बहारा, बेचैन जाने यारा, बुलबुलों को अभी इंतजार करने दो, डार्लिंग, आंखों से आंखें चार करने दो. जर तुम्हाला संधी मिळाली खऱ्या आयुष्यामध्ये एक खून माफ, तर कोणाचा मर्डर कराल तुम्ही? तुम्हाला नक्की हा प्रश्न विचारायचा आहे? हो. मला नक्की तुमचा. प्रियांका, आणखी काही आरोप आहेत माझ्याजवळ. नक्कीच. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये प्रियांका चोप्रा यांच्यावर जनतेचे आरोप असेच सुरू राहतील, ज्यांची नावं के वरून असतात. कटरीना, करीना, कंगना, सगळ्यांना तुमच्यापासून प्रॉब्लेम. हे काय म्हणताय? कंगनाला माझा प्रॉब्लेम कधीपासून व्हायला लागला? या उत्तरामुळे माहित झालं की बाकी दोघींची तर आहे. वेलकम बॅक.
आपकी अदालत मध्ये आज आपण खटला चालवत आहोत, प्रश्न विचारत आहोत, स्पष्टीकरण मागत आहोत प्रियंका चोप्रांकडून. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार प्रियांका चोप्रा यांच्यावर आरोप आहे की या धोका देण्यात पटाईत आहेत. प्रियंका, तुम्हाला खूप जुनी गोष्ट आठवण करून देतो. न्यूयॉर्कची समर स्कूल तुम्हाला लक्षात आहे? नाही. जिथे एक प्रोजेक्ट बनवण्यासाठी तुम्ही चिटिंग केली होती. हो सर, मी तर खूप पटायते चिटिंग मध्ये. मी तुम्हाला बघा, माझं काम आहे, माझा पेशा आहे ऍक्टिंग. इन अ वे खोटच तर बोलतो ना आपण. कॅरेक्टर्स तयार होतात, काही वेगळंच बनून जातं, लाईन्स बोलते, स्वप्न विकत असते, त्याचं माझं काम आहे. जेव्हा ऍक्टिंग करत होता तेव्हापासून हे काम सुरू केलं की आधीपासून पटाईतो आहात चिटिंग मध्ये? आधीपासूनच. मी खूपच चांगली लायर आहे. म्हणजे लहानपणापासूनच ही सगळी गडबड करण्याची सवय आहे. मी थोडीशी नॉटी होते ऍक्च्युली स्कूलमध्ये, थोडीशी. नॉटी होतात पण अभ्यासात चांगल्या होतात. मी ऐकलं तुमचं नाव हो. ठेवलं होतं सनशाईन. हो, पण ते अभ्यासाच्या कारणामुळे नव्हतं. मी खूप हसायचे, बडबडत राहायचे, म्हणून मला माझे मित्रमैत्रिणी सनशाईन म्हणायचे. पण अभ्यासात वगैरे खूप चांगली होते मी ऍक्च्युली. आणि हेही खरं आहे की तुम्हाला ऍक्ट्रेस बनायची इच्छा नव्हती? सर, ऍक्टिंग माझ्या आयुष्यामध्ये जवळपासच्या 2 वर्षानंतर आली. याआधी मला इंजिनियर बनायचं होतं, एरोनॉटिकल इंजिनियर बनायचं होतं. सायन्सचे स्टुडंट होते. 17 वर्षांची होते जेव्हा मी मिस वर्ल्ड बनले. आणि मला वाटतं 17 मध्ये तुम्हाला स्वतःलाच माहित नसतं की काय आहे आपल्या आयुष्यात, आणि माझं संपूर्ण आयुष्य बदललं तुमच्या होतं. पॅरेंट्सचाही इंटरव्ह्यू वाचला. त्यांनी म्हटलं की तुम्ही एकदा म्हणालात की कचरा लादी करणारी बाई बनायची इच्छा आहे. हो. जेव्हा मी 3 वर्षांची होते तेव्हा मला लादी फरशी करायला खूप आवडायचं. आणि मी झाडू घेऊन आमचं घर साफ करत राहायचे आणि माझे आजोबा माझ्या मागे काठी घेऊन यायचे आणि म्हणायचे, हा काठीराम आहे, असा पडेल ना पाठीत झाडू उचललास तर, तू शिकशील, तू डॉक्टर होशील, इंजिनियर होशील. तर लादी फरशी निघून गेलं. आता बघा येऊन माझं घर किती घाण ठेवते मी. पण जी लोकांची नक्कल करायची सवय आहे ती तर लहानपणापासूनच होती. हो, ती पण लहानपणापासूनच होती, पण थोडी ना विचार केला होता की ऍक्टर होईन. आजकाल बघितलं तर ऍक्टिंग एक प्रोफेशन झालंय. पण जेव्हा मी यंग होते तेव्हा, जवळपास जेव्हा मी 10 वर्षांची होते, जेव्हा 10-15 वर्षांची असेल तेव्हा, यू नेव्हर रिअली थॉट ऑफ बरेली सारख्या शहरामध्ये राहते. यू डोंट थिंक की कोणी ऍक्टर होईल किंवा ऍक्टिंग एक प्रोफेशन पण असू शकतं. तर नक्कल तर मी नेहमीच नक्कल त्याचं करायचेच उदाहरण मी. पाहिलं आम्ही एका स्टेज शो मध्ये तुम्ही शाहरुख खानची नक्कल केली हो. मी म्हटलं ना, प्लीज मला माफ करा, सॉरी. आणि त्यांनी स्टेजच्या खाली बसूनच म्हटलं, हे काय चालू आहे अरे, आमची चेष्टा उडवली जाते. हो. पण ते सगळं थँक गॉड की ते हसले आणि त्यांनी सिरियसली नाही घेतलं. पण चेष्टा तर करत नव्हते मी. म्हणतात ना, एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, इमिटेशन इज द बेस्ट फॉर्म ऑफ फ्लॅटरी. आणि सलमानचा जो तुम्ही दबंगचा रोल करून दाखवला त्यालाही लोकांनी खूप पसंत केलं. हो, मला वाटतं मी खूप ग्रेटफुल होते की त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये मी ॲक्च्युअली खूप बोर होत असते त्याच गोष्टी करून, आणि प्रत्येक अवॉर्ड फंक्शनमध्ये आम्ही येतो, आमची गाणी कंपाईल करत असतो, त्यावर डान्स करतो. आय वॉन्ट टू डू समथिंग डिफरंट इन ईच वन. तर आय एम ग्लॅड की मी जेवढे परफॉर्मन्सेस केले ते लोकांनाही आवडले. सो आय वॉज हॅपी. मग सलमानला याचं वाईट तर नाही आय वाटलं? होप नॉट. मला नाही वाटत. जसं मी म्हटलं, इमिटेशन मी इज तर द ऐकलंय बेस्ट की फॉर्म ऑफ बऱ्याच फ्लॅटरी. वर्षांपासून बोलणं बंद आहे तुमच्याशी. मीही त्यांना विचारलं नाही आणि त्यांनीही सांगितलं नाही, तर आय म्हणजे डोंट काही थिंक. जुनी भांडणं होती ती आता संपली आहेत. मला माहितीच नाही की आमच्यात भांडण होतं. तुम्हीच सांगताय मला. हे मी पेपरमध्ये अशा रिपोर्ट्स वाचलेत त्यांनी. पेपरवर विश्वास ठेवायला लागलात सर तुम्ही, तर माझं आयुष्यच बदलून जाईल. आणि पेपरमध्ये असंही लिहिलेलं की कटरीनाने तुमच्याबरोबर काम करण्यासाठी नकार दिलाय. ते तर तुम्हाला कटरीनाला विचारायला हवं ना. आता या प्रश्नाचं उत्तर मी कसं देणार? मग तुम्ही म्हणाल की मी आरोपी आहे. मला विचारा ना, मी नकार दिलाय का? हो, पण हे तर खरं आहे की त्यांनी नकार दिला तुमच्याबरोबर एका सिनेमामध्ये काम करायला. त्यांनी सिनेमाला नकार दिलाय. आता माझ्यामुळे दिलाय की नाही ते तुम्हाला त्यांनाच विचारावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? मला नाही वाटत की कोणतीही ऍक्ट्रेस माझ्यामुळे सिनेमाला, आणि कटरीना तर खूपच मोठी स्टार आहे, मला नाही वाटत ती असं करेल. हे तुम्ही डिप्लोमॅटिक पद्धतीने उत्तर देताय. आता तुम्हाला सांगायचं झालं तर मला खरंच नाही वाटत. आता इतकी मोठी स्टार असून ती असं का करेल? आय डोंट थिंक सो. अच्छा, जर त्यांनाही करणार सांगा, करीना का करतील? आता ते तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांचे प्रश्न मलाच विचारताय. मी अदालतमध्ये की त्या? मी तुम्हाला विचारतोय की ज्यांचं नाव के वरून असतं, कटरीना, करीना, कंगना, सगळ्यांना तुमच्यापासून प्रॉब्लेम असतो. कंगनाला माझ्यामुळे प्रॉब्लेम आहे? नाही. हे तुम्ही काय म्हणताय? कंगनाला आता माझ्यापासून का प्रॉब्लेम असेल? या उत्तरामुळे माहिती झालं की बाकी दोघींची तर आहे. नाही.
तुमच्या टाळ्या थांबल्या तर मी बोलेन की या प्रश्नावर मला कळलं की तुम्ही मीडियावर जेव्हा विश्वास करतात त्यांनी या कहाण्या लिहिल्या आहेत आणि मला माहितीये की त्यांना माझ्याशी प्रॉब्लेम आहे. जेव्हा त्या मला भेटतात तेव्हा काहीच प्रॉब्लेम नसतो. बघा, जर मीडियाच्या कहाण्यांबद्दल बोलू तर हेही आहे की तुम्ही कुठेतरी शूटिंग करत होतात, करीना तिथे आल्या, तुम्ही त्यांना 3-4 तास वाट पाहायला लावली. आणि तुम्ही हे तर अजिबात लिहिलं नसेल कारण मीडियाला यात इंटरेस्ट नव्हता की या गोष्टीमध्ये करीना आणि मी अर्धा तास बसून तिथे गप्पा मारत होतो कारण त्यांच्या शोची जी वेळ होती ती लवकर दिली होती आणि मी जाऊन करीनाला म्हटलं की नाही बेब, तू घरी निघून जा, माझ्या प्रोडक्शनमध्ये वेळ लागेल. तेव्हा ती घरी गेली आणि सकाळी आली. ही गोष्ट तर कोणी लिहिणारच नाही. तुम्हाला अच्छा, तर चला. नक्कीच हेच आज लिहायचंय की तुम्ही आमचं सांगून टाका भांडण की झालं. अर्धा तासापर्यंत काय गप्पा मारत खूप होता, गोष्टींबद्दल कोणाबद्दल? बोललो आम्ही की त्या ज्या फिल्म सेटवर काम करत होत्या मी तिथे गेले होते, त्या त्यांच्या सुट्टीवर कुठे जाणार आहेत, मी कुठे जाणार आहे, मी कोणत्या फिल्मवर काम करते. आम्ही खूप वेळ नव्हता घालवला. त्यामध्ये शाहिदचं नाव कुठेच नाही आलं. नाही आणि जरी आलं असलं तरी मी तुम्हाला का सांगू. याच Thank you. मुद्द्यावर आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालत मध्ये जनतेच्या वतीने प्रियंका चोप्रांवर लागेल आणखी एक आरोप. खतरो के खेळ खेळण्यासाठी अक्षय कुमार कडून काही ट्रेनिंग घेतली होती, काही लेसन्स दिले होते नाही, त्यांनी? मला तर गरजच नव्हती. मी नेहमीच धोक्यासोबत की खेळले. ते सुद्धा त्या कॅटेगरीमध्ये ज्यांच्याशी बोलणं होत नाही? नाही, मी कदाचित त्यांच्या कॅटेगरीमध्ये नाहीये. मला काही प्रॉब्लेम नाहीये त्यांच्याकडून. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपल्या पाहुण्या आहेत फिल्म स्टार प्रियंका चोप्रा. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार प्रियांका चोप्रा यांच्यावर आरोप आहे की या सगळ्यांना स्वतः समोर क्षुल्लक समजतात. आता प्रियंका, ही तर गोष्ट तुम्ही मान्य कराल की तुम्ही हे मान्य केलंय की तुम्ही सगळ्यात मोठ्या चोर आहात, तुम्ही हे सुद्धा मान्य केलंय चीटर आहात आणि ॲरोगंट सुद्धा आहात. जर स्वतःला स्वतःच्या नजरेत बेस्ट समजणं ॲरोगन्स आहे तर मी आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की मीच आहे नंबर 1 आणि माझ्या पुढे कोणीच नाही. नाही, ज्या कामांमध्ये मी जे काम करते त्यामध्ये मी नेहमी बेस्ट असणं पसंत करते. माझ्या क्षेत्रामध्ये काही फरक पडत नाही मला की जर एखाद्याची फिल्म चांगली चालली किंवा नाही चालली किंवा ते काय करतायत नाही करतायत. कारण माझ्या आयुष्यामध्ये मला देवाने एवढं दिलंय की मी खूप कंटेम्प्ट आहे. तर जर तुम्ही त्याला ॲरोगन्स म्हणता तर कदाचित आहे. हा ॲरोगन्स नाहीये. तुम्ही समजताय की ना करीना काही आहे, ना कटरीना काही आहे, जे काय ते मी आहे. सगळ्यात हॉट, नाही, सगळ्यात तसं मी बरोबर. कधीच म्हटलं नाही की करीना काहीच नाही, कटरीना काहीच नाही, दीपिका काहीच नाही, कधी नाही. मी म्हटलं की मी माझ्या नजरेत माझ्या कामावर खूप लक्ष देते आणि खूप रिस्पेक्ट करते. दुसऱ्याबद्दल मी कधीच चर्चा केली नाही. आणि खूप लालची आहात, सगळे रोल मलाच मिळावे. मिळावे नाहीत. ते सगळे रोल जे माझ्यासाठी येतात मी ते करणं पसंत करते. मी कधीच आणि देवाच्या कृपेने माझ्यासोबत असं कधी झालं नाहीये की मला काम मागावं लागलंय किंवा म्हणावं लागलंय की मला ही फिल्म करायची इच्छा आहे तर मला ती मिळाली पाहिजे. नाही, जेवढ्या फिल्म्स माझ्याजवळ आल्यात देवाच्या कृपेने स्वतःहून आल्यात. जसं मी तुम्हाला म्हटलं की मी कोणाला ओळखत नव्हते इंडस्ट्रीमध्ये, तर ते झालंय आणि कदाचित मेरिटवर झालंय आणि त्या गोष्टीला आय डोंट लाईक टू टेक दॅट अवे की सगळ्या फिल्म्स मला मिळायला पाहिजेत आणि मला सगळ्या करायची इच्छा आहे. अजिबात नाही. मला जर मला फिल्म चांगली वाटली तर मला नाही बोलण्यामध्ये प्रॉब्लेम होतो. कारण मला ही पण करायची आहे. हे खरं आहे की दोस्ताना आणि कमीने दोन्ही सिनेमे ज्यामुळे तुम्हाला खूप स्तुती मिळाली होती, या दोन्ही फिल्म्सना तुम्ही आधी नाही म्हणाला होतात? नाही, दोस्ताला नाही म्हटलं नव्हतं, कमिनीला नाही म्हटलं होतं मी. फॅशनला आधी नाही म्हटलं होतं मी. फॅशनलाही नाही हो. म्हणाला होतात. फॅशनमध्ये फॅशन जेव्हा माझ्याकडे मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये 3-4 वर्ष झाले असतील तेव्हा आले होते आणि मला कदाचित स्वतःवर इतका कॉन्फिडन्स नव्हता की मी तशी फिल्म कॅरी ऑफ करू शकेन, पण ती माझ्या खांद्यावर मी कसं करेन. तर मी मधुरला म्हटलं होतं की सर मला नाही वाटत मी करू शकेन, तर माझ्याच्याने नाही होणार. पण त्यांचा कॉन्फिडन्स माझ्यावर इतका होता की मी बनवणारच नाही जर तू नाही म्हणालीस तर. तर अशी चर्चा करता ही कन्व्हिन्स्ड मी टू डू इट, टू बी एबल टू डू इट, की मी करू शकेन. तर मी खूपच ग्रेटफुल आहे की त्यांचा इतका विश्वास होता माझ्यावर. कारण कमिनेमध्ये जर फिल्म पाहिली त्यात माझे फक्त 8 सीन आहेत त्या फिल्ममध्ये आणि मी विशाल सरांना म्हटलं होतं की अरे यात फक्त 8 सीन आहेत वगैरे. त्यांनी म्हटलं तुम्ही स्क्रिप्ट तर ऐक, ॲटलिस्ट ऐकून तर घे. तर ते तिथे मायामीला आले होते. मला आठवतंय जेव्हा आम्ही दोस्तानाचं शूट करत होतो आणि त्यांनी तिथे मला नरेट केली स्क्रिप्ट आणि म्हटलं मला की तुझा माझ्यावर विश्वास आहे. आणि मला वाटतं ऑनेस्टली की विशाल सर इंडियाचे वन ऑफ द बेस्ट फिल्म मेकर आहेत. त्यांची आम्ही ही डझंट गेट स्केअर्ड टू पुश द एन्व्हलप, काही वेगळं करूया. तर त्या कारणामुळे मी त्यांच्याशी बोलले होते. आफ्टर ही सेड दॅट मी म्हटलं आय एम रेडी टू वर्क विथ यू, आय विल डू द फिल्म. पण दोस्ताना करत असताना कमिनेसारखी फिल्म एक्सेप्ट करणं कठीण झालं असेल ना?
नाही, कारण मी स्टाईलमध्ये, नेहमीच दिसण्यामध्ये, नाही, मी लुक्समध्ये? नेहमीच उलट-सुलट फिल्म्सच करते ना. हे पण करूया, ते पण करूया. जिथे डॉन करते, तिथे सात खून माफ करते. जिथे क्रिश करते, तिकडे मी एक बर्फी पण करते. आय लाइक डूइंग डिफरंट फिल्म्स. जसं मी तुम्हाला म्हटलं ना, माझं अटेन्शन स्पॅम शॉर्ट आहे. सेम टाइपचे रोल केले तर मला बोर होतं. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करता करता कधी असा कोणी डायरेक्टर भेटला ज्याच्याबद्दल तुम्हाला वाटलं असेल की अरे असं बोलला, याचा तर गळा दाबून टाकू? हो. एक मुलगी असल्यामुळे खूप वेळा झालं असं. पण आता मी बोलणार नाही. मी विसरून जाते या गोष्टींना. पण असं होतं. खूप लोकांसोबत असं होतं आणि स्पेशली कारण मी कुठल्याही फिल्म बॅकग्राऊंडमधून आले नाहीये आणि माझा कोणी गॉडफादरही नाहीये या फिल्म इंडस्ट्रीमध्ये. जेव्हा तुम्ही एक एकटी मुलगी असता, तर खूप लोक विचार करत असतील की काही फ्रीडम किंवा काही असं काहीतरी बोलताना की वरून कोणी कोणाच्या छत्राछायेखाली तर नाहीये ना मी. तसं खूपदा होतं माझ्याबरोबर. पण माझ्या पेरेंट्सने मला खूप चांगल्या संस्कारांनी वाढवलंय. तर कधी असं नाही झालं की कोणत्या अशा प्रकरणामुळे कोणती फिल्म नाही, मी सोडावी लागली सोडल्या ना असेल? फिल्म्स सोडल्या त्या डायरेक्टर्स सोबत काम केल्याने त्याच्यानंतर मी सेटवरून वॉकआउट केलेलं आहे. मी खूप सेल्फ रिस्पेक्टिव्ह आहे. माझा स्वाभिमान माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो. एका डायरेक्टरने गरजेपेक्षा जास्त एक्सपोज करायला सांगितलं आणि अननेसेसरीली. तेव्हा तुम्ही ती फिल्म सोडून दिली हो. होती? काय झालं होतं की थोडं उद्धटपणे बोलला होता ॲक्चुअली आणि मी नवीन फिल्म्समध्ये आले होते आणि हा डायरेक्टर चर्चा करत होता माझ्या ड्रेस डिझायनर बरोबर आणि कदाचित त्यांना माहीत होतं मी होते त्यांच्याच जवळ होते अँड ही डिडंट केअर किंवा त्यांना कदाचित माहीत नव्हतं की मी तिथे आहे की नाही. पण त्यांनी ड्रेस डिझायनरला म्हटलं, खूप काहीतरी चीप म्हणाले ते. ड्रेस तर इतका लहान असला पाहिजे की सगळ्यांनी येऊन पाहिली पाहिजे ही फिल्म वगैरे असं खूप असं असं खूप घाण चर्चा करत होते. तर बस माझं डोकं तर एकदम सटकलं हं. आणि 2 दिवसांचं शूटिंग झालं होतं आणि मला नाही वाटत डिरेक्टरला अजूनही माहिती आहे की मी त्यांची फिल्म का सोडली. पण दुसऱ्या दिवशी मी घरी गेले आणि नवीन फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी आले होते. कदाचित इतके पैसे पण नव्हते. मी माझ्या आईला म्हटलं, की सायनिंग अमाउंट परत कर आणि 2 दिवसांच्या शूटिंगमध्ये जितका खर्च झाला असेल तो पण परत कर. मला ही फिल्म नाही करायची आणि मी सोडून दिली. आय थिंक जर ते हा शो बघत असतील तर कदाचित त्यांना समजून जाईल की मी त्यांच्याबद्दलच चर्चा करते. त्याच्यानंतर मी त्यांच्यासोबत कधी काम नाही केलं. आणि एक तुम्ही हेही म्हणत आहात मला की जे काही विचारायचं आहे थोडं अदबीने विचारा. रजतजी, तुमच्याबद्दल तर आम्हाला माहितीच आहे. पद्धत आणि अदब तर तुम्हाला येतेच. आजकाल ऐकलंय चांगल्या रोलसाठी साईज 0ची आवश्यकता असते. माझी तर नाहीये. मला तर चांगल्या फिल्म्स, चांगले रोल्स मिळतात, तर मला माहित नाही. आणि तुम्ही काही करतही नाही यासाठी. मी ऐकलंय पराठेही खाता तुम्ही आणि जिममध्ये जायलाही घाबरता. घाबरत नाही जिमला जाण्यासाठी. मी थोडीशी आळशी आहे जिमच्या बाबतीत. मला आय वर्क अ लॉट कारण जसं तुम्ही म्हटलं ना, मी खूप ग्रीडी आहे. मी सगळ्या फिल्म करत असते. तर जर कोणती फिल्म चांगली आली आणि देवाच्या कृपेने खूप चांगल्या फिल्म्स माझ्याजवळ येतात, तर माझ्याच्याने नाही म्हटलं जात नाही. तर मी वर्षामध्ये 6 फिल्म करते आणि मला तर वेळच मिळत नाही. त्यामुळे जेव्हा मी घरी येते, तेव्हा मी खूप थकलेली असते. मी जिमलाच जाऊ शकत नाही आणि मला ते आवडतही नाही. तर माझ्याकडे एक कारणही तयार होतं, की मी किती काम करते आणि माझ्या आईला तर खूप वाईट वाटतं माझ्यासाठी, की माझी राणी येऊन जरा झोप. काही हरकत नाही, जिमला जायची गरज नाही. आणि मग खायला पण घालते थोडंफार आणि आय लव्ह माय फूड. जितकं पण कोणी काहीही म्हणो, मी खूप पंजाबी आहे या बाबतीत. मला खूप पराठे आवडतात. तर मला वाटतं हो, मला आय लाइक माय फूड. मी खूप ब्लेस्ड आहे. मी मेटाबॉलिकली खूप ब्लेस्ड आहे. दोस्तानाच्या दरम्यान जॉनने तुम्हाला नाही सांगितलं की कसं खाल्लं पाहिजे, कमी खाल्लं पाहिजे, थोडी एक्सरसाइज केली पाहिजे? नाही, ॲक्चुअली कसं होत होतं, की जॉन मला सांगत होता आणि तो बसून स्टीम फिश खात असायचा, बिना मिठाचा. आणि मी त्याच्यासोबत बसून पास्ता खात असायचे किंवा पिझ्झा खात असायचे. तर कारण त्याला इतकं वाईट वाटायचं, की मी इतकं सगळं खाते असायचे. तो मला म्हणायचा प्रयत्न करायचा, की "काय तू कसं खाऊ शकतेस? कधीतरी कॅच अप करेल वगैरे." मी म्हणायचे, "हां, बघू. जेव्हा तो दिवस येईल तेव्हा जाईन मी जिमला. आता जायची गरज नाहीये ना." कारण ते जेव्हाही मला भेटतात 2-3 लेसन्स देतातच. काय खाल्लं हो, पाहिजे आणि मला काय पण करायला लेसन्स पाहिजे. देत होते ते. "इतकं खात असतेस, ईट हेल्दी." नाही जी होत बस फिटनेसवर आता. लक्ष देत नाही, जी बॉडीवर लक्ष देत नाही, जी जिमला जात नाही, एक्सरसाइज नाही करत, अशी मुलगी खतरों के खिलाडी सारखा शो अँकरिंग करण्याचं काम करते. कारण मी खूप मला वाटतं चपळता आणि खेळाडू वृत्तीचा जिमशी काही घेणं-देणं नाही. खूप लोकांचं असं आहे, की ज्यांची बॉडी खूप चांगली असते, पण मी त्यांना 100 मीटर रेसमध्ये 2 मिनिटात हरवू शकते किंवा मी शीर्षासन करू शकते आणि ते कदाचित उलटे पण होऊ शकत नाहीत. तर चपळतेचं त्याच्याशी काहीच घेणं-देणं नाहीये. मी खूप स्पोर्टी होते नेहमीच. गेम्स खेळणं, पळापळी हे सगळं माझ्यामध्ये नेहमीच राहिलेलं आहे. सो आय एम व्हेरी एनर्जेटिक बाय नेचर.
त्यामुळे मला वाटतं त्या तर कारणामुळे. एक खतरो के खेळ खेळण्यासाठी अक्षय कुमार कडून काही ट्रेनिंग घेतली होती, काही लेसन्स दिले होते नाही, त्यांनी? मला तर गरजच नव्हती. मी नेहमीच धोक्यांबरोबर की ते खेळले. सुद्धा त्या कॅटेगरीमध्ये आहेत ज्यांच्याशी बोलणं होत नाही? नाही, मी कदाचित त्यांच्या कॅटेगरीमध्ये नाहीये. मला काही प्रॉब्लेम नाहीये त्यांच्याकडून. खूप साऱ्या लोकांनी मला विचारलं की प्रियांकाला नक्की विचारा, जो ट्रेनवर बाईक चढवण्याचा स्टंट होता, काय त्यांनी स्वतः केला होता? अरे मेकिंग, तुम्ही खतरों के खिलाडीचं मेकिंग बघा. तुम्ही प्लीज ते मागवून बघा. आणि मी बाईक चालवत होते जेव्हा, इट्स व्हेरी डेंजरस. आणि मी ऍक्च्युली बाईक चालवणं डॉनसाठी शिकले होते. सगळ्यात आधी डॉनसाठी. मला बाईक चालवण्याचा खूप छंद आहे आणि मला ती गिअरवाली बाईक चालवता येत नव्हती. तर ते शिकले होते मी डॉनसाठी, एका सीनसाठी. तर ते खूप कामी आलं तिथे. पेरेंट्सने अडवलं नाही? आई वडिलांनी असं नाही म्हटलं की बाळा निदान हे तरी नको म्हणून करू तर मी कमीत बाबांना कमी? घेऊन गेले नाही ब्राझीलला. मी म्हटलं, बाबा तुम्ही कशाला येता इतक्या लांब? त्यांना तर माहिती नव्हतं जोपर्यंत ते टीव्हीवर पाहिलं नाही. पण माझी आई आली होती, पण मी त्यांना शॉपिंगला वगैरे पाठवून द्यायचे. बरं, इथे ज्या लोकांना प्रश्न विचारायचे मी तुम्हाला कॉफी विथ करण मध्ये पाहिलंय. मी आता फक्त एक नाव घेणार आहे आणि मला फक्त तुमचे एक्सप्रेशन्स पाहिजे. Oh God, stop शाहरुख it. खान. मी पण डोळे बंद केले. प्लीज मॅम, फक्त एकदा तरी. नाही नाही, stop शाहरुख it. खान. अरे शाहरुख अरे खान. स्टॉप इट. अच्छा आता बस हं. शाहरुखचा असा काय प्रॉब्लेम आहे? सर ते पण त्या लिस्टमध्ये आहेत. तुम्हाला काय माहित? कोणाला माहितच नाहीये. अच्छा, ते पण त्या लिस्टमध्ये आहेत, ज्यांच्याशी मी बोलत नाही. त्यांच्यासमोर तोंडच उघडत नाही माझं. ती वेगळी गोष्ट आहे. पण जनतेच्या समोर त्यांची मिमिक्री तर तुम्ही करून दाखवता. हो, त्यांची परमिशन मिळूनच. मी त्यांना विचारलं होतं आधी जाऊन, बघा बघा मी असं असं करणार, इज इट ओके अँड ऑल? ही सेड हो हो, तू तर 7 खून माफ आहेत. प्रियंका, आम्ही तुम्हाला प्रत्येक प्रकारचे प्रश्न विचारले. चांगली गोष्ट आहे की तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं बेधडकपणे सफाईदार उत्तर दिलं. मी म्हणेन खरी उत्तरं दिली. आपण Thank एका you. ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजच्या जज सोनल कालरा यांचा निर्णय आजच्या खटल्याबाबत. साधारण 2 लाईन्स तर झाल्या. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेकडून खटला चालवला प्रियंका चोप्रा यांच्यावर. आपण त्यांच्यावर आरोप लावले, त्यांच्या खुनांबद्दल, त्यांच्या चोरीबद्दल, चिटिंग बद्दल, ॲरोगन्स बद्दल. प्रियंकाने प्रत्येक प्रश्नाचं बेधडकपणे सफाईदार उत्तर दिलं. आपकी अदालतमध्ये आता वेळ झाली आहे आजच्या खटल्यावर आजच्या जज सोनल कालरा यांच्या निर्णयाची. प्रियंका, तुम्ही फिल्म इंडस्ट्रीच्या अशा काही ऍक्ट्रेसेस पैकी एक आहात ज्यांच्यासाठी सुंदरतेबरोबरच बुद्धिमान या शब्दाचा वापर केला जातो. आणि आज तुम्ही रजतजींच्या प्रत्येक गुगलीला जसं उत्तर दिलं आहे, तुम्ही त्याला खरंच बरोबर सिद्ध केलंय. अदालत तुमचे 7 खून तर माफ करू शकणार नाही, पण या आरोपांमधून तुमची निर्दोष मुक्तता करण्यात येईल. आणि एक छोटीशी शिक्षा म्हणून अदालत मागणी करतं की तुम्ही ते करावं जे खूप लोकांना इथे माहित नाही की तुम्ही करू शकता. तुम्हा लोकांना माहित नाही की प्रियंका अख्खच्या अख्खं गाणं शिट्टी वाजवत म्हणू शकते. आणि तुम्ही कोणत्या गाण्यावर शिट्टी वाजवू? साधारण 2 लाईन्स तर झाल्या. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला प्रियंका चोप्रा यांच्यावर. आपल्या शुभेच्छा आहेत प्रियंका यांना, त्यांच्या यशासाठी, त्यांच्या कमिटमेंटसाठी. आणि अशाच प्रकारे लोकांना एंटरटेन करत राहा, जास्त प्रसिद्धी प्राप्त करत राहा. शुभेच्छांबरोबर आजचा शो इथेच संपवत आहोत. पुढच्या आठवड्यात आपली पुन्हा भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.